या बाबतीमध्ये न्यायालयाने जर निर्णय दिलेला असेल तर न्यायालयाच्या निर्णयानंतर एखाद्या गोष्टीवर टिप्पणी करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नाही। आणि ज्यांनी दावा दाखल केला होता त्याच्यावर निकाल झाला आहे आणि निकाल देणारं काही शासन नाही, निकाल देणारं न्यायालय आहे आणि न्यायालयानं निकाल दिल्यानंतर त्याच्यावर बोलावं असं मला वाटत नाही। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करत असताना या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींचा विचार देखील पत्रकार परिषद घेणाऱ्या लोकांनी केला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। सर, उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीका करताना बाजार बोलगे असा उल्लेख केला होता, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की डिप्रेशन आहे, कारण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत। एक काळ त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या लोकांनी देखील महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आघाडी करून युती करून निवडणुका लढवलेल्या होत्या। तात्विक वाद असू शकतात, विचारांमध्ये वाद असू शकतात, पण शिवीगाळ करणं किती योग्य आहे याचा निर्णय भविष्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार घेतील याची मला पूर्ण खात्री आहे। झालं का लेले साहेब? काँग्रेसची सत्ता येईल असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय। त्या संदर्भात वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे काम टोचणी केलेली आहे की भ्रमात राहू नका, पण या सगळ्या गोष्टी मला काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी भ्रमात राहू नका हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सल्ला दिला, त्यांचे खरं कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे। त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे आणि त्यांना ग्राउंड रियालिटी ही देखील माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये जो फेक नरेटिव्ह सेट केलेला होता, संविधानाबद्दलचा फेक नरेटिव्ह सेट केलेला होता, त्याच्यामुळे त्यांना मतं पडलेली होती आणि ती आता मतं मिळणार नाही। पण मला असं वाटतं की याचं उत्तर 1 महिन्यापूर्वी आदरणीय पवारसाहेबांनीच दिलेलं आहे। पवारसाहेब 3 मुद्द्यावर काय बोलले की आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार संख्याबळ आल्याशिवाय ठरवू नका। याचा अर्थ काय होतो? संख्याबळ येणार की नाही याच्यावर शंका आहे। दुसरं त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री पद ठरवणं हे कुठच्याही पक्षानं अयोग्य आहे। म्हणजे त्यांनी उबाठाच्या लोकांना मेसेज दिला की तुम्ही जे काय मुख्यमंत्री करताय त्याला आम्ही सहमत नाही। आणि तिसरा मुद्दा ते असे म्हणाले की मुख्यमंत्री हा नवा चेहरा देखील असू शकतो। त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातल्या काही लोकांना त्यांनी सांगितलं उगाच धावाधाव जास्त करू नका, पहिले संख्याबळ येऊ दे। त्याच्यामुळे संख्याबळावरची शंका शरद पवार साहेबांनी ऑलरेडी व्यक्त केलेली आहे, तेच काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं। पण काही काँग्रेसची लोक एवढी उत्साही आहेत की सध्या ते मुख्यमंत्री झाल्याच्या आविर्भावातच फिरत आहेत। आता त्याच्यामध्ये परवा विरोधी पक्षनेते म्हणाले 15,000 कोटीचा प्रकल्प निघून गेला। इतिहासात पहिल्यांदा जे वक्तव्य विरोधी पक्षनेत्यांनी केलेलं आहे ते बेजबाबदार आहे हे त्या कंपनीच्या मालकांनी सांगितलं। त्याच्यामुळे हे सगळं जरा बघा आणि कॉम्पिटिशन लागलेलं आहे, पहिलं कोण मी बोलतो, कोण महायुतीवर पहिलं बोलतो, याच्यावर कदाचित त्यांचं पद अवलंबून असावं। परंतु त्यांच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलंय की संविधानाबद्दलची भारताच्या निवडणुकांमधली आमची भूमिका ही वेगळी होती आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर देशातलं मी आरक्षण रद्द करणार आहे ही स्पष्ट भूमिका त्यांनी मांडल्यामुळं त्यांचे नक्की मनसुबे काय आहेत हे देखील भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या आरक्षण असलेल्या जनतेला कळलेलं आहे। सर, काल आदित्य ठाकरे असं म्हणाले की माझ्यासमोर राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी 1 to N करून डिबेट करावं, मग मी सांगेन की राज्यात काय काय झालं। याच्यावर तुमचं काय मत? मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी डिबेट करावं हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण जी आहे ती अनेक पटीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं पुढे नेलेली आहे, देवेंद्रजींनी पुढे नेलेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर डिबेट करण्याची काही आवश्यकता नाही। त्यांच्याबरोबर जर डिबेट करायचं असेल तर आम्ही डिपार्टमेंटमध्ये जी कामं केलेली आहेत, जी जनतेला माहिती आहेत ती आम्ही घेऊन बसू। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारलेलं आहे, हे लोकसभेला देखील दिसलं। म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना धनुष्यबाण या निशाणीचा म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेचा, ज्याचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त राहिलेला आहे। तर मला एकदा प्रश्न विचारतो की संजय राऊतांना शिक्षा ठरवली पाहायला मिळते, सोमय्यांच्या मिसेसनी या संदर्भात ही याचिका दाखल केलेली होती अभिमिश्रणाची, 25 रुपये दंड आणि 15 दिवस शिक्षा अशी या ठिकाणी ठरवली।
काही एखाद्या व्यक्तीनं पिटिशन दाखल केल्यानंतर न्यायालयाने जर निकाल दिलेला असेल तर न्यायालयाच्या निकालावर आपण आपलं मत प्रदर्शित करू नये. या मताचा मी कार्यकर्ता असल्यामुळं न्यायालयाच्या निकालाचा प्रत्येकानं आदर केला पाहिजे. चिपळूणच्या दौऱ्यात शरद पवारांनी मुंबई गोवा महामार्गाची नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रकडून फिरतोय पण मुंबई गोवासारखी परिस्थिती पाहिली नाही. आमचं सरकार आलं तर आम्ही चौकशी करू. सरकार आलं तर म्हणण्यापेक्षा सरकार अनेक वेळा आलेलं होतं. मला असं वाटतं की मुंबई गोवा मार्गाची सुरुवात ही 2012ला झाली. 2012ला की 2009ला पहिलं त्याचं भूमिपूजन झालं. त्या सरकारमध्ये मला देखील काम करण्याची संधी मिळालेली होती आणि तेव्हापासून तो रस्ता काही स्थानिकांचे प्रश्न, काही कॉन्ट्रॅक्टरचे प्रश्न, काही लँड ॲक्विजिशनचे प्रश्न त्याच्यामुळे रखडला. काही दावे देखील कोर्टामध्ये चालू आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर या संपूर्ण प्रकल्पामध्ये होते त्या कॉन्ट्रॅक्टरनी पळकुटेपणाची भूमिका घेतली म्हणून हा प्रकल्प मागं राहिला आहे आणि याच्यामध्ये एकच सरकार जबाबदार असू शकत नाही. त्यावेळी तर मला असं वाटतं की ज्यावेळी हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळी हा प्रकल्प BOT तत्वावर होणार होता. त्यावेळी शरद पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री होते आणि तत्कालीन केंद्रानं असा निर्णय घेतलेला होता की हा पूर्ण रस्ता BOTवर करायचा आणि सगळा भूर्दंड कोकणातल्या जनतेवर टाकायचा. नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ही BOT संकल्पना निघून गेली आणि केंद्र सरकारच्या 100% पैशातनं करण्याचा हा निर्णय झाला. हे योगदान नक्कीच मोदी सरकारचं आहे आणि निवडणुका आल्यामुळं कदाचित पवारसाहेबांना काही इथल्या लोकांनी ब्रीफ केल्यामुळं अशा पद्धतीचा त्यांचा गैरसमज झाला असेल. परंतु मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं घेतलेली आहे आणि या डिसेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार आहे. 22, 23, 24 पण आता सांगला. खरं कोण काय म्हणायलापेक्षा खरं तुम्हाला असं खंत वाटत नाही की मुंबई गोवा तर रखडलेला आहे महामार्ग, त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी या रस्त्यामुळे महामार्गामुळे? नाही, खंत तर प्रत्येकालाच वाटतं ना. खंत नाही वाटत असं कोणी म्हटलं? मंत्री महोदयाने देखील खंत व्यक्त केली. त्यांनी तर या भाषेत सांगितलं की माझ्या पूर्ण प्रशासकीय आणि राजकीय कारकिर्दीतला हा डब्बा आहे. तर याच्या पलीकडे खंत काय? खंत व्यक्त केली कदाचित ती तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल. शरद पवार साहेब सध्या कोकणाकडे लक्ष केंद्रित केलेत. लोक तर रत्नागिरीला पण येणार आहेत, चिपळूणला येऊन गेले आणि त्यांनी सगळा जोर कोकणात लावलेला आहे. कसे पाहताय? एक पहिली गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेब हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. शरद पवार साहेबांनी ज्या काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याचं पुराव्यानिशी मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि पवार साहेबांनी कुठच्या मतदारसंघामध्ये जावं, कुठच्या मतदारसंघात जाऊ नये हा लोकशाहीचा भाग आहे. त्याच्यामुळे पवार साहेब माझ्या मतदारसंघात येणार, राजापूर मतदारसंघात येणार, गुहागर मतदारसंघात येणार म्हणून त्याच्यावर टिप्पणी करणं हे मला योग्य वाटतं. खरोखर अजितदादांचा ना माहितीमध्ये पटत नाही ते लवकरच बाहेर पडणार. हे बातम्या अफवा आहे की नेमकं काय? कारण तुम्ही नाही, सांगू शकता. ही बातमी अतिशय दादांत खोटी आहे. अजितदादांचं आणि दोन्ही पूर्वीच्या आमच्या नेत्यांचं अतिशय बॉन्डिंग चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला देखील चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. राजापूर, सावंतवाडी आणि चिपळूण या 3 मतदारसंघावर सध्या महाविकास आघाडीमध्येच लसीकरण पाहायला मिळते. एकमेकांच्या उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे केले जाते. महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपावर बोलणं म्हणजे महाविकास आघाडीला नाहक मोठं केल्यासारखं आहे. ज्या महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघांमध्ये आघाडी होऊन सुद्धा उमेदवार मिळत नाही अशांनी अनेक वेळा आम्हाला उमेदवारीच्या सल्ल्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार जे कोण असतील ते त्यांना लक्ष लाभ आहेत, पण महायुतीचे 5 उमेदवार जिल्ह्यातले निवडून येणार. उदय पर्व कार्यक्रमामध्ये आपण जे कमिटमेंट केली होती खरोखर सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा आचारसंहिता लागण्यापर्यंत पूर्ण होणार की काय राहणार? आपण कदाचित तो कार्यक्रम पूर्ण बघितलेला नसेल किंवा पूर्ण ऐकलेला नसेल म्हणून ह्या तुमच्या शंका निर्माण होतात. माझी आपल्याला विनंती आहे, तो माझा उदय पर्व अहवाल जर आपण वाचलात तर त्याच्यात कुठेही मी आश्वासन दिलेलं नाही की हे करणार आहे आणि मी ते करणार आहे. कदाचित निवडणूक आल्यामुळे तुम्हाला ते वाटत असेल पण मी असंही काही म्हटलेलं नाही. दुसरं, त्या पुस्तकामध्ये जी कामं अर्धवट प्रगतीपथावर आहेत त्याचे देखील मी फोटो टाकलेले आहेत. इतकं पारदर्शकत्व आहे. त्याच्यामुळे अजिबात जनता मतदार चिंता करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तुम्ही नवीन मात्र शंका निर्माण करू नये. साहेब, राजकोट किल्ल्यावरचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणाचा अहवाल आलेला आहे. गंज आणि कुचकामी सगळे जे पार्ट्स झालेले होते असा अहवाल त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो. अशी प्राथमिक माहिती सध्या नाही, जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही. एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे
ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही. उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल. पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल. साहेब 4, 9, 14, 19 आणि आता 24 ला उदय सामंत साहेब सज्ज झालेले आपण जरा हे बोलूया का? बोला ना स्मार्ट सिटीचं काय? पण तेच ना म्हणून आम्ही पण आजची महत्त्वाची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या दृष्टीनं जी आहे ती अजून एक आनंदाची बातमी आपल्या रत्नागिरीकरांसाठी आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आहे की मागच्या वर्षीपासून आपण जे मेडिकल कॉलेज रत्नागिरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे सुरू केलं ते मला सांगताना आनंद होतो की महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजच्या रँकिंगमध्ये हे पहिलं आलेलं आहे. 99% रिझल्ट पहिल्या वर्षाचा आपल्या मेडिकल कॉलेजचा लागला आणि त्याच्यामुळं जे मेडिकल कॉलेज आपण काढलं होतं त्याचा हेतू हा साध्य होताना आपल्याला दिसतोय. भविष्यामध्ये देखील हे मेडिकल कॉलेज देशातलं 1 नंबरचं असावं यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. आणि म्हणून तुमच्या वतीनं रत्नागिरीकरांच्या वतीनं मी त्या विद्यार्थ्यांना, तिथल्या प्राचार्यांना, तिथल्या डीनना आणि सगळ्या स्टाफला देखील त्यांचं अभिनंदन करतो आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक इतिहासामध्ये पहिल्यांदाच मेडिकल कॉलेजनं ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आज पत्रकार परिषदेचा आहे तो म्हणजे आज माझी जिल्ह्याच्या विकास कामाची एक आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीतनं अनेक नवीन प्रकल्प जे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये MIDCनं तळोजा नावाचं एक शहर दत्तक घेतलं होतं आणि स्मार्ट सिटी म्हणून त्याची डेव्हलपमेंट केली होती. तर आज मला सांगताना आनंद होतोय की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतो त्या विभागामध्ये MIDC हे महामंडळ येतं आणि त्या MIDCनं वाटतची MIDC असेल, हिरळीची MIDC असेल, स्टरलाईटची 550 एकर जागा असेल, राजापूरला होणारी MIDC असेल, मंडणगडला होणारी MIDC असेल, या सगळ्याचा विचार करून रत्नागिरीचं जिल्ह्याचं ठिकाणी स्मार्ट सिटी बनावं यासाठी आमच्या बोर्डानं 400 कोटी रुपये स्मार्ट सिटीला मंजूर केले. त्याचं टेंडर काल पब्लिश झालेलं आहे आणि याचा भूमिपूजन समारंभ 5 किंवा 6 तारखेला रत्नागिरी शहरामध्ये होणार आहे. सगळ्या रत्नागिरी शहरातल्या शाळा, सगळे रत्नागिरी शहरातले रस्ते, IITकडनं अभ्यास केलेले ड्रेनेज सिस्टीम, आपला तोरण नाला, या सगळ्या ज्या इसेन्शियल बाबी होत्या ह्या सगळ्या या स्मार्ट सिटीमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये ज्या MIDC आहेत त्यांना लागून असलेल्या शाळा, त्याला लागून असलेल्या पाखाड्या या देखील त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की स्मार्ट सिटी रत्नागिरी बनणं हे माझं स्वप्न नव्हतं तर ते रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं आणि त्या स्मार्ट सिटीला 400 कोटी रुपये आमच्या विभागानं मंजूर केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्राणी संग्रहालयाचं काम कंपाऊंड वॉलचं सुरू आहे. त्याचं भूमिपूजन आम्ही 4 किंवा 5 तारखेला करतोय. 1 तारखेला जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या 4ही रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्या उपस्थितीमध्ये होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे, मेन रेल्वे स्टेशन, त्याच्या देखील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज रेल्वे स्टेशन 40 कोटी रुपये खर्च करून आपण जे बांधतोय त्याचा भूमिपूजन सोहळा हा 2 तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. 4 तारखेला रत्नागिरी शहरातली जी शिवसृष्टी आहे ज्याच्यामध्ये उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आजच मी जाऊन तिथे एक अतिशय तसा टायटॅनिक पॉईंट होता तसा एक पॉईंट जो डेव्हलप झाला आहे त्याची देखील पाहणी करून आलो. आणि पहिल्या फेजमधले 5 किल्ले त्याचा लोकार्पण सोहळा 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजता रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मी एका आता वास्तूची पाहणी करायला जाणार आहे 2 वाजता. इथं आपण जर उपस्थित राहिलात तर सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसासाठी आरोग्याची सुविधा महाराष्ट्रामध्ये 2ऱ्या नंबरची सुविधा ही कॅशलेस हॉस्पिटलची, म्हणजे लोकमान्य टिळक कॅशलेस दवाखाना जो आपण केला आहे त्याची इमारत तयार झालेली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा देखील
4 तारखेला होणार आहे. कुणबी भवन जे बांधलं जातं आहे जाकादेवीला, त्याचा भूमिपूजन सोहळा आहे. आणि ज्या सामाजिक संस्थांना MIDCनं जमिनी दिलेल्या आहेत त्यांना देखील जागा लोकार्पण करण्याचा सोहळा देखील 4 आणि 5 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाला आपण देखील उपस्थित राहावं. आणि आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज मी सांगतो की आपल्याला जी 3 गुंठे जमीन पत्रकार भवनासाठी दिली होती त्याला आजच आम्ही 1,36,00,000 रुपये इमारतीला मंजूर केलेले आहेत. आणि त्याचा भूमिपूजन सोहळा देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 5 तारखेला आयोजित केलेला आहे. आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याचं टेंडर होईल आणि काम देखील सुरू होईल. त्याच्याच बाजूला एक कम्युनिटी हॉल आपण बांधतोय 2,000 लोकांचा, जे मी आपल्याला 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुठच्याही जाती धर्माचा असेल आणि त्याच्या मुलाला किंवा मुलीला लग्न करायचं असेल तर किमान 50,000 रुपयाचा हॉल घ्यावा लागतो. हा शासनाचा हॉल बांधून झाल्यानंतर काजीसाहेब फक्त 5,000 रुपयामध्ये मिळणार. त्याचं देखील काम 5 तारखेला सुरू होतं आहे. त्याच्यामुळं असे विविध उपक्रम जे रत्नागिरीमध्ये सुरू आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आणि काहींचा भूमिपूजन सोहळा हा देखील आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत. आणि अजून एक ऑडिटोरियम म्हणजे आपल्याकडे नाट्यगृह आहे, पण जे 5-10 हजार विद्यार्थी आता रत्नागिरी शहरामध्ये आपल्याकडे शिकायला येणार आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे 600 सीटचं ऑडिटोरियम पाहिजे ते देखील आज आम्ही मंजूर केलं आहे. भैरी आपलं देवस्थान जे आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटी रुपये आज आपण मंजूर केलेत. विश्वेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपये आज आपण मंजूर केलेत. त्याच्यामुळे या देवस्थानचा देखील चांगला विकास व्हावा यासाठी आजच्या बैठकीमध्ये हे आम्ही निर्णय घेतलेले आहेत. दुसरं अली काजी साहेबांची एक मागणी होती की APJ अब्दुल कलामांच्या नावानं काहीतरी करावं आणि त्या सायन्स गॅलरीला नगरपालिकेनं APJ अब्दुल कलाम सायन्स गॅलरी असं नाव देण्याचा देखील आज निर्णय घेतलेला आहे. मल्टीमीडियाचं ट्रायल 8 तारखेला होईल आणि सुरू 1 डिसेंबरला होईल. साहेब आता आपण जे कामं बोललीत ना जे संपली होणार आहे उद्घाटन पाहिजे 2-3 दिवसामध्ये आम्हाला सगळ्या पत्रकाराने तुम्ही किंवा कोणा तुमचा माणूस आम्हाला सगळे कामं आता बघायचे 2-4 दिवसामध्ये शनिवार रविवार. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ही कामं बघण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर येतो. हा तेच ते तुम्ही पाहिजेतच. आणि रविवारी ठेवा रविवारी सुरुवात व्हायला आता तुम्ही काय घाबरता हे असे तुम्ही बोलू नका रे. रविवार मला चांगला दिवस आहे ना. चालेल ना. हा रविवार हा ते सगळं काळजी करू नका तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. विश्वेश्वरच्या इथं आपण भक्ती निवासी बांधतोय त्याचं देखील भूमिपूजन आहे. हा विश्वेश्वर मंदिर आहे. आणि जी काजीसाहेब आपल्या सगळ्यांची मागणी होती की बोर्डाचं ऑफिस इथं पाहिजे ते देखील बोर्डाचं ऑफिस आपण मुस्लिम बांधवांसाठी इथे सुरू करतो. वक्फ बोर्डाचं पत्रकारांची भवन होईल तर त्याच्या अगोदर काय नाही पत्रकारांना काय विशेष स्कीम वगैरे काय देणार प्लॅन देणार ना आहे ना स्पेशलिस्ट स्कीम वगैरे काय नाही का प्लॅन देणार ना प्लॅन देणार. काय करा ते बघून बघून डोळे दुखतील आमचे ते होईल त्याच्या अगोदर सगळ्यांचं म्हणणं आहे की काय घोषणा आहे का तुमच्याकडनं काय कसली घोषणा असे सगळे मला म्हणत होते. तर रविवारी आता पाणी काढणार ना इन कॅमेरा करू. हा हो करा चालू करा पारदर्शक कारभार तुम्ही मंत्री आहात आम्ही तुमचे मतदार आहोत बटन दाबणार आहोत. चला अजून काय तुमच्या मनातलं सगळं तुम्ही सांगितलं आता म्हणून बरेच दिवसाला आले ते आज. आणि काय आजच्या मीटिंग मध्ये सांगायचं एवढं भरपूर झालं खाद्य अधिक छोटा प्रश्न राहिला आतापर्यंत म्हणजे आता ऐजाम टुडे पर्यंत किती महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकीचा लाभ झाला जर आकडेवारी सांगा. नाही मी काल तुम्हाला आश्चर्य वाटेल की काल 2 दिवसामध्ये मी जवळजवळ 28 गावांमध्ये जाऊन आलो. 28 गावांमध्ये महिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु काही ठिकाणी 48 महिला राहिल्या आहेत, काही ठिकाणी 72 राहिल्या आहेत, काही ठिकाणी 100 राहिल्या आहेत. त्यांचे पैसे या महिन्याच्या 29 तारखेला किंवा 30 तारखेला जमा होतील आणि त्यांच्या खात्यावर 4,500 रुपये होतील आणि ज्यांच्या खात्यावर 3,000 रुपये झाले त्यांच्या खात्यावर 1,500 रुपये होतील. पण या संदर्भात बँक जे आहे ते अनेक चार्जेस नावाने कापले जातात. तुमचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कोणती केराच्या टोपली जाते. पण याच्यामध्ये काल मी स्वतः काही बँकांना देखील भेट दिली. पोस्टामध्ये अशी फक्त एका ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण झाली, पण काल 28च्या 28 गावांमध्ये जिथं मी जाऊन आलो तिथे 0 बॅलन्सवरच त्या महिला भगिनींना पैसे देतात त्याची खात्री केली. पण तक्रार असेल तर त्या बँकेला आपण समजून सांगू. पहिले 2 महिने मिळाले त्यांना आता 1500 आणि त्यांना मिळाले 3 महिने.
तर शहरातील काँक्रीकरणाचं काम सुरू झालेलं आहे, काय त्यावर आपल्या प्रतिक्रिया? कारण रस्त्याबाबत भयंकर बोंब आहे सध्या. सर कॉन्क्रिटीकरण सुरू झाल्यानंतर काय बोलायचं? नाही, ते बोंब होती ती आता पूर्ण शांत होतील काय? मग ते तुम्ही घ्या ना, करायची बोंब करायची. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे युवा कार्यशाळा, जी मुख्यमंत्री युवा कार्यशाळा एक जी स्टायपेंडची योजना आहे, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये देखील 847 लोक 6 महिन्याच्या 60,000 रुपये पगारावर, म्हणजे एकूण 60,000 रुपये पर महिना 10,000 रुपये पगारावर आपण भरण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. योजना दूध देखील आपण करतोय. तर याच्यामध्ये मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की हे योजना दूधचे देखील फॉर्म भरण्याचं आवाहन आपण करावं. या सगळ्या युवा कार्यशाळेच्या ज्या कार्यशाळा आहेत, या कार्यशाळांमध्ये देखील तरुण तरुणींनी उपस्थित राहावं, ज्यांना 6 महिन्यासाठी जॉबची अपॉर्च्युनिटी आम्ही देऊ शकतो. पुढे चांगलं काम त्यांनी केलं तर कंपनी त्यांना पुढे नेऊ शकतं. आणि कालच्या कॅबिनेटमध्ये अजून एक जो निर्णय झाला आहे महत्त्वाचा, तो म्हणजे 1961 सालामध्ये कुणबी ह्या जातीसमोरचं तिल्लोरी हा शब्द जो काढलेला होता, त्याच्यासाठी लोकनेते शामराव पेजे साहेबांनी अथक प्रयत्न केले होते. मागच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही सांगितलं होतं की या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हा, परंतु ते काय होऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी राज्य मागासवर्गीय आयोगाला विनंती केली आणि राज्य मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल पाठवला त्याच्यामध्ये कुणबी बांधवांची ऐतिहासिक मागणी ही पूर्ण झाली आणि कुणबी या जातीच्या समोर आता 2 दिवसापूर्वीपासून तिल्लोरी कुणबी हे लावलं जाणार आहे, जी आपल्या कुणबी समाजाची अस्मिता होती. आता जन्माला येणारं मूल किंवा मुलगी किंवा मुलगा हे आता तिल्लोरी कुणबी म्हणून ओळखलं जाणार आहे आणि जे जन्माला आलेले आहेत अशा 4 लाख लोकांना या सर्टिफिकेटचा फायदा देखील होणार आहे. हां, आणि दुसरं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहीत असेल, अजून एक त्याच्यामध्ये एक शंका होती की ती काढून पूर्णविराम होता. तर ती काढून पूर्णविराम असल्यामुळे त्याला तिल्लोरी असं म्हटलं जायचं नाही. तर ती काढून पूर्णविराम ज्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर आहे, ज्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवर आहे, त्यांना देखील आता तिल्लोरी कुणबी असं संबोधलं जाणार आहे ना. ती डॉट भेटणार ना. मिऱ्याच्या MIDCच्या सगळ्या लोकांना मी स्वतः भेटणार आहे. पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्यामध्ये मी भेटणार आहे आणि मी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की त्या MIDCच्या जागेच्या बाबतीत कोणालाही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. तिथल्या सगळ्या लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तिथल्या लोकांना हवा तो निर्णय आणि त्यांच्या मागणी अनुरूप निर्णय उद्योग विभाग घ्यायच्या मनस्थितीमध्ये आहे, परंतु त्यांच्याशी एकदा मी चर्चा करणार आहे आणि मग तो निर्णय घेणार आहे. स्टरलाइटच्या संदर्भातली लोक मला काल भेटलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी एक सुवर्ण मध्य काढून एक प्रपोजल MIDCकडे देतो म्हणून सांगितलेलं आहे आणि ते जर आम्हाला शक्य असेल तर आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.